चालेल, ऑल द बेस्ट। असंच तुम्ही परफॉर्मेंस देत रहा अपनी टीम साठी। टॉस हो चुका है अगले मैच का, और पिछले मैच में वासु ठहरे प्लेयर ऑफ द मैच, और अगले मैच की अगर बात की जाए तो रॉयल एसएस और लीगल ईगल्स टीम आमने सामने होंगे। दोनों टीमें तैयार है। हमारे कमेंट्री बॉक्स में भी हमारे परम मित्र कमेंट्री के लिए तैयार है। नवी मुंबई के और पनवेल रायगढ़ उड़न परिसर के ट्रेंडिंग और डिमांडेबल कमेंटेटर आज के दौर के, मराठी के साथ इंग्लिश फ्लुएंट आपको काफी कम देखने को मिलता है, और वही तड़का लेकर कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे हमारे परम मित्र करावे गांव के नितेश बोईर जुड़ेंगे हमारे साथ। वेलकम नितेश, आपका स्वागत है। ओवर टू यू। थैंक यू। थँक्यू सचिन। सो एक महत्त्वाची सूचना आपण सचिन करूया की हे एक सुसज्ज क्रीडांगण स्टेडियम आहे, आणि या स्टेडियममध्ये मैदानाच्या बाहेर आपले ऑडियन्स आहेत, आपले खेळाडू आहेत, खेळाडू कक्ष आहे। आपण सर्वांना सूचना देऊया की पाणी पिल्यानंतर ज्या एम्प्टी वॉटर बॉटल्स आहेत त्या तुम्ही इतरत्र कुठेही न फेकता तुमच्यासाठी कचरा कुंडी किंबहुना खरं तर गार्बेज बॅग्सची व्यवस्था आयोजन कमिटीच्या वतीने केलेली आहे। त्यामुळे यूज केल्यानंतर वॉटर बॉटल्स जे आहेत ना, तुम्ही कचरा कुंडीतच फेका, आणि इतरत्र रॅपर्स असतील, चॉकलेट्सचे रॅपर्स किंबहुना इतर वेफर्स पेपर्स वगैरे जे असतील कि कुठेही न फेकता तुम्ही फक्त कचरा कुंडीचाच वापर करा, अशी स्ट्रिक्ट सूचना आम्ही करतोय। आणि या काही सूचना आम्हाला CBD स्टेडियमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून आलेल्या आहेत। दोन्ही टीम तुमचे एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे येणं फार गरजेचं असणार आहे। चला, दोन्ही टीम 12th मॅन जर का आमच्याकडे आलेले नाहीत, एका टीमने जर का आक्षेप घेतला तर अपोजिट टीमला आपण 2 धावांची पेनल्टी डिक्लेअर करणार आहोत। स्पर्धेचा हा शिस्तबद्ध कडक नियम स्पर्धेमध्ये आपण वापरतोय। स्पर्धा म्हटली की मग नियम आले की मग त्या नियमात थोडंसं बंधनकारक भासतं वाटतं, परंतु हे बंधन नसतं। आपल्या खेळातला खरं तर प्रामाणिकपणानं दाखवलेला तुम्ही जो खेळ आहे त्या खेळाला थोडासा साज आम्ही देत असतो। शिस्त या स्पर्धेची एक वेगळी ओळख नेहमीच राहिली आहे, आणि आज पुण्याच्या आपण उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष मनस्वी स्वागत। घड्याळामध्ये बरोबर 12:19 झालेत, आणि पहिला बॉल फेकण्यासाठी 40+ चे धाडसी खेळाडू नाव आहे अनिल। समोर आहेत हेमंत पाटील। आउटस्विंगिंग बॉल लेग स्टिकला होता, आणि अगदी आपण पाहिलं तर नक्की संधी होती तिकडे। चांगला खेळातला स्टँडर्ड मगाशी आपण जरूर पाहिलं। बालू आणि त्याचे साथी खेळाडू, आणि पहिला विजय संपादित करत असताना सीनियर डॅनियल्स यांच्या चेहऱ्यावर एक चांगलं स्मित विथ अ स्माइलिंग फेस अलॉंग विथ टीम कॅप्टन राहुल सोबत आपण दुपारच्या सत्रामध्ये थोडी चर्चा करू। राहुल हे चर्चेत राहिलेलं नाव आहे। मग अंडरम क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट, मग तर्फचं क्रिकेट असेल, अगदी या खेळाडूंना अक्षरशः गाजवलं, आणि आज सिनियर डॅनियल टीमचे ओनर यांनी दाखवलेला तो विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवत असताना घाडेकर आहेत या टीममध्ये आज आयकॉन प्लेयर आपल्याला पाहायला मिळत आहेत। चांगला खेळ झाला, पहिला विजय संपादित केला, आणि या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गुड आफ्टरनून ऋषी। आज काही चर्चा या खेळाडूंची नेहमी होत असते सचिन। मागच्या 2-3 पर्वामध्ये तूही जेव्हा CBD प्रीमियर लीग किंवा बिग बॅश लीग मध्ये येतोस तेव्हा काही जे चेहरे आहेत ते नेहमीच चर्चित राहिलेले चेहरे आहेत, परंतु CBDच्या क्रिकेटला हवा तसा न्याय नवी मुंबई ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मिळालेला नाहीये, कारण CBDच्या क्रिकेटला भरपूर मोठा इतिहास आहे। परंतु चर्चा मात्र आता आपण 3, 4, 5 वर्ष झाली तर आपण अप्पा स्ट्रायकर CBD या टीम मुळे चर्चा आपण पाहत असतो। CBD प्रीमियर लीगच्या काही पर्व असतात, बिग बॅश लीगचे काही पर्व आपण पाहिले, आणि आता तिसऱ्या पर्वामध्ये बिग बॅश लीगमध्ये जर का आपण पाहिलं तर पहिल्यांदाच आपण LED स्क्रीनचा आपण वापर केलाय। PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आपण चांगला एक्सपोजर देतोय। प्रत्येक एक घटना आपण कॅमेऱ्याच्या साहाय्याने कॅप्चर करतो। हा इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, कलात्मक स्ट्रोक, जिथे आपण पाहतोय की टायमिंग अप्रतिम जुळल्याने आलेला हा बॅट्समन जयच्या बॅटमधनं त्याचा पेटंट दाखवणारा चौकार। डीजे
4 चेंडू झालेत. धावसंख्या .124. जे एक चांगला क्वालिटी फलंदाज आहे, ज्याकडे जितकी टॅक्टिक आहे तितकी चांगली टेक्निक, तंत्र ज्याला आपण म्हणतो, जो आक्रमकतेनं खेळ करू शकतो, जो संयमानं इनिंगला हाताळू शकतो आणि धावा आणि चेंडूंचं अंतर प्रॉपर कॅल्क्युलेट करून एक कॅल्क्युलेटिव्ह खेळ तो साकारू शकतो. एज लागलाय का? हो, येस इट इज अ व्हेरी क्विक, अ व्हेरी क्लेवर, अँड दिस इज इन स्विंगिंग डिलिव्हरी अगेन्स्ट द स्पिन खेळ करत असताना इनसाइड एज लागलाय आणि विकेट किपरच्या मगर मिठीमध्ये बॉल विसावलाय. फलंदाज क्रमांक 1 जय ठाकूर. मोठा धक्का. पहिला फलंदाज लवकर बाद झालाय सचिन. रेस का घोडा अगर रेस के दिन ना दौड़े तो बहुत मुश्किल हो जाता है. आणि तसंच काहीसं पाहायला मिळालं, कारण पहिल्या फलंदाजाकडनं भरपूर अपेक्षा असतात. आता पूर्वी आपण म्हणायचो सचिन तेंडुलकर सर बाद झाले की बरीच लोक टी व्ही बंदही करायचे, मॅच थांबवणं पसंत करायचे. सेवक बाद झालं की टी व्ही बंद करणं पसंत करायचे. आता तसं नाही आहे. आता फलंदाजी क्रममध्ये 6 ते 7 खेळाडू असतात, 5 बॅट्समन आणि 2 ऑलराऊंडर. दे कॅन बॅट ॲज वेल. आणि लोअर ऑर्डरमध्ये काही खेळाडू जे असे असतात जे इम्पॅक्ट टाकतात, एक्स फॅक्टर ज्याला आपण बॅटिंग म्हणतो, पिंच हिटिंग. ओहो, पहिला बॉल हवेतूनच गेलाय, परंतु तिकडे झेल टिपण्याचा अप्रतिम प्रयत्न. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले स्वप्नील, आणि स्वप्नीलनं टिपलेला हा झेल मैदानाच्या आतमध्ये एकच सेलिब्रेशन इन पिन ड्रॉप सायलेन्स. कारण अनिकेत हा बाद झालाय, तो पहिल्याच बॉलवर बीट झाला आणि बॅटिंग करणारी टीमला मिळालाय तो दुसरा धक्का. आणि बॉलिंग करणाऱ्या युनिटचं आपण पाहता एक जबरदस्त सेलिब्रेशन. फिल्डिंग टीम कडनं जबरदस्त खेळ झालाय. ॲडव्होकेट विनीत वळणुसकर आणि संपूर्ण टीम आज जर का पाहिली तर आत्मजित हा एक आयकॉन खेळाडू आहे. अनिल देसाई आज आपण पाहताय ॲज अ 40+ आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये. लीगल ईगल्स आपल्याला पाहायला मिळतील. लीगल ईगल्सच्या माध्यमातून अप्रतिम खेळ फिल्डिंग सजवत असताना मैदानाच्या आतमध्ये मयूर पवार, क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू. एक अनुभव आहे मयूर पवारकडे. अनुमान गलत हो सकता है पर अनुभव कभी गलत नहीं होता, आणि तो अनुभव मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 पियुष आपल्याला पाहायला मिळतील. आता आक्रमण नव्हे तर मला असं वाटतं की थोडा संयम हा दाखवावा लागेल, पेशन्स ज्याला आपण म्हणतो, इनिंगला पुढे घेऊन जावं लागेल. पियुष आलेत इन ॲट नंबर 4. अजून एक फलंदाज सोबतीनं आपण जर का पाहिलं तर हेमंत पाटील, आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये आलेत ते विष्णू. माउंटेन व्ह्यू इन कडनं मारा करण्यासाठी ते सज्ज आहेत. यावेळेला हा बॉल उचललाय, फेकून दिलाय, बॉल कुठपर्यंत गेलाय फिल्डर आहे, जज करतील. अजून एक विकेटचं पतन, धक्के पे धक्का, आणि तिसरा फलंदाज बॅटिंग करणाऱ्या टीमचा बाद झालाय.
शौर्य सम्राट टीमचं नाव आहे आणि शौर्य सम्राट टीमला मिळाला आहे तो अजून एक तिसरा धक्का. आकाश सिंग, मनीष शर्मा, लोहित आयकॉन प्लेअर आहेत आणि आज झालेली ही पडझड आपल्याला पाहायला मिळते आहे. गुरमीत सिंग ॲज अ 40+ आयकॉन या मॅचमध्ये खेळ करतील. इम्पॅक्ट प्लेअर तुम्हाला खेळ करावा लागेल, हा नियम या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय. नेक्स्ट मॅचमध्ये जे संघ आहेत इन ॲक्शनमध्ये लकी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बॉडीला वॉर्मअप करत असताना एक्सरसाइज इज मस्ट बिफोर यू एंटर द ग्राउंड. एक धावपट्टू बघा मॅरेथॉनला उतरण्या अगोदर त्याचा थोडासा सराव करत असतो ज्याला आपण म्हणतो बॉडी स्ट्रेचिंग. आणि मॅचमध्ये आपण थोडंसं एक्स्ट्रा टाइम घेता फिल्डिंग टीम टाइम अलर्ट आपण करतोय. 12:28 झालेत. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर विष्णू. हलवार पद्धतीनं डिफेन्सिव्ह अप्रोच. दिस इज क्विक सिंगल अँड क्लेवर बॅटिंग. सेन्स क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असतो आणि तोच सेन्स वापरत असताना धावसंख्या झाली 3-9. रोहित गुरव आमचे गुणलेखक ज्यांची मेहनत या स्पर्धेमध्ये. आज पुन्हा एकदा आम्ही या गोष्टीची चर्चा करू की बिग बॅश लीगची अंडरम क्रिकेटची स्पर्धा झाली जिथे एकट्यानं मी म्हणेन 2 दिवस न थांबता न थकता न कोणतेही एक्सक्यूज देता गुणसंख्या लेखन केलं. महेश सर विशेष करून त्यांचे ऋणानुबंध राहिलेत. एका बाजूला पेशानं शिक्षक प्रोफेसर आणि त्यांचे विद्यार्थी आज ॲज अ मायक्रो मॅनेजमेंट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोटं दाखवणारे बोटं दाखवतील त्यांची आपण चर्चा करणार नाहीये. कटकट नको, गडबड नको, बडबड नको आणि तुझी किचकिच सुद्धा नको. थोडी चर्चा होईल. आपण मैदानाच्या आतमध्ये जर दृष्टिक्षेप टाकला तर नो बॉल आहे. सकाळचा चहा सोबतीनं चला का आम्ही करेक्शन करू. हा डॉट बॉल आहे. दोन चेंडू डॉट गेलेत. पुढ्यात टाकल्या बॉल, बॉलला उचलला, फेकला बॉल हवेमध्ये. फिल्डर आहेत. आय विल टेक इट इज द कॉल अँड द कॅच इज टेकन बाय स्वप्नील, टीम कॅप्टन. टीमचा एक एक्सपिरियन्स कॅम्पेनियन खेळाडू. अजून एक विकेटचं पतन. इकडे 8 तर तिकडे विहीर. एका बाजूला पहिलं षटक अनिल देसाई, 2 विकेट त्यांनी संपादित केले आणि आता मात्र गोलंदाज विष्णू यांनी अजून एक विकेट संपादित केल्या. 5वा धक्का. बॅटिंग करणारी टीम रॉयल एस. ओनर आहेत मनीष पाटील, महेश तिठे, अश्विन शेळके. टीमचे आयकॉन इन ॲट नंबर 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये डावखोऱ्या हाताचा अतिशय शैलीदार आणि टेक्निकल तांत्रिक खेळ करणारा खेळाडू हेमंत पाटील टीमला लीड करत असताना आज पहिल्या टप्प्यामध्ये फलंदाज अपयशी ठरले. हेमंत बाद झाले 1 वर, जय बाद झाला 6 या आकड्यावर, पियुष बाद झाले 0 वर, अनिकेत बाद झाला 0 वर आणि आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 10. अश्विन आणि अरुण हे 2 फलंदाज खेळ करतायत आणि अरुण या खेळाडूसाठी प्रत्येक षटकाराला कॅश प्राइज रोकडा शेकडा मिळणार आहे. मनीष आणि महेश यांच्याकडनं मला वाटतं की प्राइज असणार आहे. आज आपण कंपॅरेटिव्हली थोडी लवकर सुरुवात केली रोहित. इथून पुढे असेच जर का सामने होत गेले तर आज दिवसभरामध्ये आपण आपलं जे सेट झालेले स्केड्यूल आहे ते आपण कव्हर करू. तर टायमिंग अलर्ट आहे. आपण फिल्डिंग टीमला सूचित करूया. न्यू बॉलर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडं क्रिकेटचं प्रचंड साहस आहे,
क्रिकेटचं प्रचंड धाडस आहे आणि एक नावलौकिक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॉलिंग युनिट म्हणून आपल्याला पाहायला मिळाला आहे. आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने सर्वोत्कृष्ट किताब म्हणून मिळवलेला हा गोलंदाज नाव आहे मयूर पवार. धावसंख्या 11. क्रिकेटच्या क्रीडांगणावर काही चर्चा आपण करणार आहोत. काही खेळाडू मागच्या काही 10 वर्ष म्हणजेच दशक आपण पाहतोय, त्यांची वेगळी स्टाईल, त्यांचा वेगळा फ्लेअर, त्यांचा एक वेगळा रुतबा राहिलाय, ज्याला आपण म्हणतो की त्यांची एक वेगळी आयडेंटिटी असते. आज या स्पर्धेमध्ये आपण अशा सर्वच खेळाडूंना पाहणार आहोत ज्यांनी आपल्या नावाची एक वेगळी दहशत निर्माण केली आहे. आज नव्या सीझनमध्ये जिंकण्याची मनीषा घेऊन आले. आता हा फ्लिक केला बॉल, इथे मात्र अतिरिक्त ताकद नव्हे तर फक्त टाइम द्यायचं होतं. टाइम देत असताना रिस्क घेतली आणि रिस्की स्ट्रोक खेळला, कारण त्याचं असं डीपमध्ये प्रोटेक्शन होतं आणि अशा परिस्थितीमध्ये झेल इथं टिपला गेलाय. टीमचे आयकॉन प्लेयर नाव आहे अश्विन शेलके, ते सुद्धा बाद झालेत. फक्त त्यांच्या बॅटमधनं मला वाटतं फक्त एकच धाव आली आहे. संघाचे 6 फलंदाज बाद झालेत. डीजे बरेच फलंदाज बाद झालेत. 1 2 3 4 5. अगदी पहिली फलंदाजांची पूर्ण कोलॅप्स झाली आहे. 5 फलंदाज बाद झालेत आणि आता मिडल ऑर्डरवर जबरदस्त प्रेशर दबाव आलाय. न्यू बॅट्समन केतन आपल्याला पाहायला मिळतील. केतनसाठी हा पहिला बॉल, आउट स्विंगिंग बॉलिंग. एक्झॅक्टली आता काय करायला हवं? टोटल स्कोर फक्त 11 झालाय. 11. 1-1 फॉर 5. आता केतनला एक्झॅक्टली काय करायचंय? पहिल्या फलीमध्ये फलंदाज लवकर बाद झाले, ते ऍक्सेप्ट करून थोडंसं मूव्ह ऑन व्हायचंय. जे घडून गेलं त्याच्यावर विचार करत बसलो की जे पुढे करायचंय तिथे कुठेतरी आपण कमी पडतो. परंतु तसा विचार न करता आपल्याला थोडं पुढे जावं लागेल आणि मॅचला थोडं पुढे नेता आलं पाहिजे. आता मला असं वाटतं की ही केतन उंडेसाठी एक चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की तुझ्याकडे असलेली ती गुणवत्ता तुला आता सादर करायची. कारण त्याचं असं आहे की या षटकामधील चेंडू झाले 4, उर्वरित 12 आणि हे 2 असे 14 चेंडू खेळायचे. मैदानामध्ये अरुण आणि केतन हे 2 फलंदाज जर का हे 14 चेंडू खेळले, 25 ते 30 धावा जर का आल्या तर 45 पर्यंत एक पोहोचण्याचा जो माइंडसेट आहे तो परिपूर्ण होईल जरूर. एज लागलाय, बॉल गेलाय मागच्या बाजूला, बॅकअप फार छान मिळेल. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून फिल्डर आले, चेंडूवर झडप घातलीये, अडवलाय बॉल. तोवर मात्र धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 12 या आकड्यावर 12. षटक क्रमांक 3 सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज मयूर पवार. मयूर पवार जो एक खऱ्या अर्थानं एक आक्रमक फलंदाज आहे, पॉवर प्ले स्पेशालिस्ट फलंदाज ज्याला आपण म्हणतो. 17 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे. AB डिव्हिलियर्स, रिषभ पंत असे खेळाडू, त्यांचं एक धाडस, त्यांचा एक आदर्श. हा बॉल हवेमध्ये, विकेट मिळेल का की बॉल नोमॅन्स रिजनमध्ये लँड होईल. शेवटच्या बॉलवर धाव मिळणार. एक 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5/13 अशी दयनीय अवस्था. आता इथून पुढे मला असं वाटतं की 2 षटकांमध्ये किमान 3 ते 4 षटकार जर का आले तर मात्र मॅचमध्ये चांगली रंगत भरेल आणि इनिंगच्या अखेरीस जवळजवळ 40-42 या धावा जर का आल्या तर मात्र मॅचमध्ये चांगला रंग भरेल. असं होईल का? क्रिकेट हा जर आणि तरचा खेळ आहे. जर अनिकेत बाद झाला नसता तर
जयनं तो फटका सजवला नसता तर, हेमंत शेवटपर्यंत राहिले असते तर, गोलंदाजानं चुका केल्या असत्या तर, परंतु जर आणि तरचं क्रिकेट जरी असलं तरी सुद्धा हा वास्तविक खेळ आहे. आता वास्तविक परिस्थिती अशी आहे की पारडं जड झालंय ते फिल्डिंग करणाऱ्या टीमचं, आणि आता जबरदस्त आत्मविश्वास त्यांच्या पुढच्याही गोलंदाजांच्या माध्यमातून तसाही आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज या स्क्रीनवर जर का आपण पाहिलं तर CBD गुरुद्वारा कमिटी आणि त्यांचे सर्व सदस्य सुद्धा आपल्याला या फ्रेममध्ये पाहायला मिळतात, ज्यांचं मुख्य योगदान या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये पाहताय. कुलदीपजी सुरी सरांची फ्रेम आपल्याला पाहायला मिळते. डॅनियल ब्रदर्स चे हे खरं तर सीनियर डॅनियल त्यांचं योगदान आहे. एज अँड बाल बचावलेत. फिटनेसला इम्पॉर्टंट आहे, महत्व आहे. फिटनेसला इम्पॉर्टन्स असताना इथे हा बॉल निसटलाय. एक नव्हे तर इथे मिळाल्या दोन टोटल स्कोर जो गेलाय तो 15 या आकड्यावर. 15 ऑन अ बोर्ड नाव. केतन उंडे थोडासा अग्रेसिव्ह आहे, शांत, डोकं शांत ठेवून, अगदी आपण म्हणतो ना की डोक्यावर थंड बर्फ ठेवून तुम्हाला फलंदाजी करता आली पाहिजे. तुमच्याकडे कॅपेबिलिटी आहे, तुमच्याकडे चांगलं कौशल्य आहे, आणि कॅलिबर असताना त्या कॅलिबरला न्याय तुम्हाला देता आला नाहीये. आज जर का आपण पाहिलं तर केतन उंडेला आपली गुणवत्ता सादर करावी. सोबतीनं अरुण आहेत, अरुणकडे सुद्धा क्षमता आहे. चांगला फटका, परंतु इथे बॉल मागच्या बाजूला गेलाय. एक मिळणार, एक न स्ट्राईक इथं रोटेट होईल. टोटल स्कोर पुढे जात असताना पाहायला मिळेल तो 16 या आकड्यावर. सन्माननीय आशिषजी भरद्वाज यांचं शुभागमन. सो वॉर्म हार्टेड वेलकम. आइए तशरीफ रखिए आशीष सर. यू विल बी वॉर्म हार्टेड वेलकम. आई वुड लाइक टू warm hearted welcome on behalf of BBL committee. It's up in the air and another quick single ball भोवऱ्यासारखा फिरलाय, आणि एक नव्हे तर 2 मिळाल्या. 2 टोटल स्कोर पुढे गेलाय, आणि आता केतन खेळतोय तो 3 या आकड्यावर. संघाला पोहोचवलंय त्यानं 18 या आकड्यावर. थोडी तारांबळ उडली आहे बॅटिंग टीम कडनं. तसं पाहिलं गेलं तर आपण नेहमी म्हणत असतो की नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय कुणी पोहायला शिकत नसतं, आणि सायकल जर का चालवायची म्हटली की मग आपण कधीतरी पडतोच. पडावं लागतं खेळाडूला. आपण पडतो, खरचटतो, पुन्हा उभे राहतो. क्रिकेटच्या क्रीडांगणावर सुद्धा तसंच आहे. एखादा खेळाडू धडपड करत असतो, त्याची ती धडपड त्याला एक दिवस आपली एक वेगळी ओळख निर्माण करून देतो. केतन उंडेनं बराच प्रवास केलाय, 6-7 सीझन झाले, परंतु ती चमकदार कामगिरी आतापर्यंत जी कॅलिबर आहे त्या कॅलिबरला न्याय त्याला देता आला नाही. आता संधी आहे, त्या संधीचं तो सोनं करेल का? आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळतील का? त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवू का? स्विचचा फटका, हा बॉल अवॉय फ्रॉम द रीच, बराच बाहेर फेकलाय. पंचांकडे ते वाईटची अपील करतात. आपण केतनलाही सांगूया की हुकलेला तो प्रत्येक बॉल वाईट नसतो, आणि जेव्हा तुम्ही पवित्रा बदलता तेव्हा पंचही खरं तर काही वाईटचे नियम आहेत ते नियम गृहीत धरूनच त्या बॉलला न्याय देत असतात. आणि हा बॉल जबरदस्त फटका, कडक कडक बेधडक दे धडक, केतन उंडे उचललाय, मारलाय थेट बाहेर 6. आमच्या समवेत सचिन गिरे आहेत. सचिन, फार तोंडाने न बोलता तुम्हाला तुमच्या बॅटनं, तुमच्या बॉलनं, म्हणजेच तुमचा जो रोल आहे त्या रोलनं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. देर शुड बी नो नॉईज, नो रश. हा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण हे चौकट पाहतोय. विजय पाटील सर, त्यांच्या समवेत अमित घोलतकर सर, आणि सोबतीनं आपण बंटी कांबळे सर सुद्धा पाहताय. नासिर शेख सर आपण पाहताय, आणि धावसंख्या झाली आहे ती 4 षटकांच्या अखेरीस 24 डीजे.
धावसंख्या 24, शेवटचं अंतिम अखेर निर्वाणीचं षटक पहिल्या इनिंगच्या अखेरीस किती धावा येतील जरूर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 6 धावांचा एक मोठा फटका आपण पाहिला केतन उंडेच्या बॅटमधनं आणि सोबतीनं अरुण त्याला साथ देतोय. अरुण खेळतोय वैयक्तिक 5 या आकड्यावर आणि केतन खेळतोय वैयक्तिक 9 या आकड्यावर. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ आपण जरूर पाहताय. आता मात्र शेवटचं 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना थोडं गाड घेत आहेत फलंदाज अरुण समोर आहे तो गोलंदाज अभि. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करू टीम कॅप्टन ऑफ चव्हाण ब्रदर्स आणि शौर्य सम्राट डबल एस. इन ऍक्शन मध्ये आम्हाला शौर्य सम्राट या टीम मध्ये हेमंत आपल्याला पाहायला मिळते. या टीम मध्ये रोहन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला कॅप्टन आपण या टॉस साठी कैप्टन नबीयर. और इसी बीच विकी कुमार सर को विकी जी गुमान सर को हम इनवाइट करेंगे टॉस के लिए. प्रेजेंटेशन बॉक्स में आइए प्लीज ज्वाइन विथ अस एज अ गेस्ट टू टेक दिस ऑनर. वी विल हैव टॉस बिटवीन 2 टीम्स शौर्य एंड चव्हाण ब्रदर्स अँड शौर्य सम्राट. चव्हाण ब्रदर्स पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये नाणं इकडे आहे. शेवटचं षटक म्हणजे हानामारीचं षटक. शेवटचं षटक म्हणजे ढुशुमचं षटक. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येतील किंवा जास्त विकेट सुद्धा जाऊ शकतात. केतन उंडे थोडासा सरावाचा थोडा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय कारण फुटवर्क नाहीये. एक धाव मिळणार. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 28 या आकड्यावर. किमान आता 3 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार तरी आला पाहिजे. जास्तीत जास्त 12-13 धावा जर का आल्या तर मॅच मध्ये मजा येईल, रंग भरेल. आम्ही टॉस करू. जसं इनिंग संपेल तसं आम्ही टॉस करू. आमचे कॅमेरामॅन तुम्हाला फोकस करतील. स्क्रीनवर ही सर्व दृश्य पाहतील. मेजर पाजी या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा ही बॉलला उचललाय, फेकलाय, फिल्डर आहेत आणि तिकडे त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. डीप काउकानो मिडविकच्या अगदी मधून आलाय हा चौकार. ऑपोजिट टीम मध्ये मयूर पवार, लोहित यासारखे खेळाडू असताना मात्र धावांचा ओघ वाढायला हवा होता, तो वाढला नाहीये. परंतु आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 32 रन्स ऑन अ बोर्ड नाउ, 32 रन स्कोर बोर्ड पे. इसी बीच एक और रन, थर्ड टोटल स्कोर 33. बॅटचा फ्लो, त्याचा स्टान्स, हेडची पोझिशन आणि पदलालित्य या सर्व काही गोष्टी करून तुम्हाला खेळ करावा लागेल. बॉलला रीड करणं, त्या बॉलला कनेक्ट करणं, जिकडे फिल्डर नाही आहे त्या गॅपमध्ये साधून मात्र फेकून देणं, सर्व काही गोष्टी मायक्रो सेकंदामध्ये तुम्हाला करायच्या असतात. 110, 12, 120 किलोमीटर पर आवरण येणारा चेंडू, त्याची लाईन, दिशा सर्व रीड करणं, या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. अशा परिस्थितीमध्ये आपण थोडी रिस्क ही घ्यावीच लागते. क्रिकेटमध्ये रिस्क घेणं इम्पॉर्टंट असतं. ही रिस्क घेतली परंतु विकेट गमवावी लागते. शेवटचा बॉलवर धाव मिळते. एक धावसंख्या झाली ती 34 आणि काढायचे आहेत त्या 35. नेक्स्ट मॅचचा टॉसही आपण केलाय. लगेच आम्ही फिल्डिंग टीमला विनंती करू की आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या आणि टीम रॉयल एसेस आपण म्हणूया. ओनर आहेत मनेश पाटील, महेश तिठे, अश्विन शेलके, टीमचे आयकॉन हेमंत पाटील 40+ आयकॉन. आम्ही इन्व्हाइट करू की लगेच आपण मैदान सजवून घ्या, क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानामध्ये लगेच उतरेल. बॅटिंग टीम लीगल ईगल्स, टीम चे ओनर ॲडव्होकेट विनीत वालनुसकर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. टीमचे आयकॉन आत्मजित अनिल देसाई या टीमला 40+ लीड करत आहेत. मुख्य पंचांची भूमिका सांभाळत असताना आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन एक सर्टिफाईड पंच म्हणून नेहमीच ज्यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाला एक चांगली शिस्त दिली, नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली
नवी मुंबई प्रीमियर लीग ही संकल्पना मागच्या काही कित्येक पर्वामध्ये आपण पाहतोय. आज विजय पाटील सर या संपूर्ण टीमला लीड करत असताना आपण त्यांच्या समवेत नासिर शेख सर पाहताय, बंटी कांबळी सर, अमित घोलतकर सर. अमित सरांचा आपण खरं तर नक्कीच नुकताच गुणगौरव होताना आपण पाहिला. लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड त्यांना मिळालं. अगदी संपूर्ण महाराष्ट्रानं अगदी मी म्हणेन शब्द कौतुक त्यांचं केलं आणि असे नावलौकिक पंच या स्पर्धेमध्ये आपण पाहताय. चांगलं मॅनेजमेंट महेश कदम सर असतील, त्याचबरोबर मेजर पाजी, संपूर्ण ही कमिटी ज्याच्यामध्ये आम्ही आमचे रोहित त्यांचा आम्ही उल्लेख करू. एकंदरीतच या संपूर्ण स्क्वॉडमध्ये अनेक युवा जे खरं तर महेश सरांचे विद्यार्थी पाहायला मिळाले आणि आज ते या संपूर्ण स्पर्धेला चांगलं मॅनेज करतायत. जाऊया आपण थेट डीजेच्या खरं तर वाद्यवृंद या कक्षाकडे. आमच्या डीजे बादशाह आणि त्यांच्या समवेत आमचे खरे पाहता डीजे मास्टर निलेश असणार आहेत, सादर करतील एक सुंदर असं गाणं. मैदानामध्ये लवकर पाठवा. सीबीडी साठी खरं तर अनेक क्रीडांगण आहेत, त्यामुळे खरं तर क्रिकेटची पर्वणी आणि क्रिकेटच्या अनेक वेगवेगळ्या स्पर्धा आपण नेहमीच सीबीडी मध्ये पाहत असतो. मैदान म्हणजे एक मोकळं आकाशच आहे. खरं तर एखाद्या गायकाला घरात गुणगुणता येतं, एखाद्या नृत्य कलाकाराला अंगणात सुद्धा नृत्य करता येतं, पण तसंच काहीच चित्रकार, संगीतकार, वाद्यवृंद, कलाकार. परंतु क्रिकेट खेळायला हे मैदान हवंच, क्रिकेट खेळायला व्यासपीठ हवंच, तिथे पर्याय नाही आहे. आणि मैदान म्हटलं की मग एक मुक्त आकाशाचं सारखं हृदय आहे आणि या मुक्त आकाशासारख्या हृदयामध्ये मोकळ्या कुशीत खरं तर खेळाडू आपल्या भावना घेऊन येत असतात. अगदी काही स्पर्धा आपण सम वेकेशन्समध्ये पाहत असतो, काही स्पर्धा आपण रेनी सीझनच्या पाहत असतो. कधी भावना प्रफुल्लित होऊन वाऱ्याशी खेळ करत असतात, तर कधी दुःखाच्या ढगांनी आकाश व्यापून जातं. क्रिकेटच्या क्रीडांगणावर काही चर्चा करत असताना खरं तर मैदान जे स्वतःला त्याच्याच मातीसारखं समर्पित करतं, एकंदरीतच हेच मैदान खेळातल्या अनेक भावना खेळाडूंच्या हृदयात रुजवून त्याचा प्रत्येक कण हे व्यापून टाकत असतात. आज या मैदानाचा उल्लेख करत असताना आपण राजीव गांधी क्रीडा संकुल असा आपण उल्लेख करतोय. सीबीडीचं क्रिकेट नावलौकिक आणि अनेक खेळाडूंना ज्या क्रीडांगणानं घडवलंय. बरोबर 12:52 झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन इनिंगला होईल सुरुवात. चेस करायचे त्या धावा फक्त 35 आणि 35 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज ॲज अ ओपनिंग बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाव आहे आत्मजित आणि त्याच्या सोबतीनं अब्दुल. समोर आहे तो फिरकीचा जादूगरी
जो एक मास्टर फिरकीपटू आहे, नाव आहे अनिकेत शिंदे. अनिकेतनं नवी मुंबई प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. अनिकेतनं रबर बॉलची संकल्पना तीही NMTC ची गाजवली आणि तो आहे नवी मुंबईचा सर्वोत्कृष्ट नामलौकिक प्रतिभावंत फिरकीचा जादूगार. ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल हलवार पद्धतीनं बॅकवर्ड पुश केलाय. धाव मिळणार नाहीये. अंतर्वर्तुळामध्ये बॉल अडला गेलाय. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना आपल्या मॅजिक बॉक्स मधनं त्यानं पहिला बॉल आउट स्विंग फेकलाय. गुडलेन स्पॉटच्या अगदी अलीकडे बॉल अदलला होता. थोडा हलवार पद्धतीनं बाहेर निघणारा हा चेंडू विथ द स्पिन खेळून काढण्याची कला असणारा फलंदाज आत्मजितनं रिलॅक्स माइंडनं खेळलाय. हा बॉल पुन्हा एकदा लेग स्टिकला होता. मागच्या बाजूला गेला शॉर्ट फाईन लेग मध्ये. तिथेही फिल्डर आहे. तिथेही धाव मिळणार नाहीये. आणि क्रिकेटमधली सुरुवात मात्र छान करून देत असताना जरूर आपण पाहताय गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फिरकीपट्टू अनिकेत शिंदे. क्रिकेटचं मैदान, त्या मैदानावरील कंट्रोल बॉलिंग आज आपण पाहताय. नियंत्रितबद्ध गोलंदाजी. हाही बॉल समोर. अगदी आपण पाहिलं पॅडल स्वीप करायचं होतं. डायरेक्ट हिट झाली आहे. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. काय एक्झॅक्टली घडले आपण पाहूया. पिन ड्रॉप सायलेन्स. पहिले दोन चेंडू डॉट. तिसऱ्या बॉलवर LBW ची अपील झाली. पंचांनी सांगितलं की इट्स नॉट आउट. तीन गोष्टी सचिन आपण नेहमीच उल्लेख केलाय. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड अ विकेट हिटिंग डिलिव्हरी. तिन्ही गोष्टी साधल्या तर मात्र पंच फलंदाजाला बाद करतील LBW या नियमाअंतर्गत. परंतु पंचांनी सांगितलं नॉट आउट आणि इशारा झाला नाहीये. म्हणजे ही एक धाव बॅटॉकच्या अकाउंट मध्ये सुद्धा मला असं वाटतंय पाहायला मिळणार आहे. गुणलेखक आमचे सिंगल स्ट्रेट अवे एक धाव फलंदाज आणि या गोलंदाजाच्या अकाउंटवर ऍड झाली आहे. थोडंसं करेक्शन आम्ही केलं. हा बॉल आउट स्विंगिंग डिलिव्हरी. अगदी आपण पाहिलं तर हाही बॉल डॉट आलाय. छान गॉन. आणि मगाशीच आम्ही उल्लेख केला फिरकीची जादूगरी पेशकश अनिकेत शिंदे आणि बोटांवरची जादू सादर करत असताना त्याच्या मॅजिक बॉक्स मधनं हा बॉल आउट स्विंग टाकलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. मुथय्या मुरलीधरन नेहमी म्हणतात बॉलिंग 150 इज नॉट अ क्रिकेट, इट्स बियॉन्ड दॅट. अनिकेत थोडी घाई आपण करूया. आज त्याने इम्प्रेस केलंय. स्टाईट लाईन बॉलिंग, रिस्ट्रिक्टेड द बॅटिंग लाईन. हा गोलंदाज म्हणजे स्विंग आणि कटर. हा गोलंदाज म्हणजे टॅक्टिकल बॉलर विथ अ व्हेरिएशन. हा गोलंदाज म्हणजे स्पिनचं मॅजिशियन. ऍब्सोल्युटली अमेझिंग बॉलिंग. हा ही बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केला. फील्ड चूक करतील आणि आता तुमच्या चुकीला माफी नाहीये. नाराज आहेत गोलंदाज. आणि का होऊ नये. 5 चेंडू अप्रतिम हाताळले होते. फक्त एक धाव दिली होती आणि आता आलाय हा चुकीचं क्षेत्ररक्षण केलेला चौकार. आणि नशिबानं मिळालेल्या 4 धावा बॅटिंग लाईन मध्ये ऍड होतील. टोटल स्कोअर झालं पहिल्या षटकाच्या अखेरीस 5. डीजे
देत आहेत, किंबहुना नासिर शेख सर सुद्धा आपल्या समवेत आहेत. नवी मुंबईचं क्रिकेट आपण थोडी चर्चा करतोय. सचिन गिरे आमच्या समवेत असले की मग स्टॅट्स अपडेट होत असतात. ISPL स्पर्धा सुरू आहे. नवी मुंबईचे अनेक प्रतिभावंत खेळाडू लीड करतात. इस्पेशली आपण नवी मुंबईचा उल्लेख करायचा झाला तर स्पीडस्टर, रफ्तार के सौदागर, दाराबाई एक्सप्रेस, नवी मुंबई एक्सप्रेस आपण जर का पाहिलं तर पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणारा तो गोलंदाज ठरलाय आणि हा मान गेलाय, सर्वोच्च मान तो नवी मुंबईकडे. काल आपण 50-50 ओव्हर पाहिली. धीरज बोईरचे ते 3 यॉर्कर चेंडू चमिंदा वासची आठवण करून दिली आपल्याला. फुल आतून बॉलिंग आणि त्यालाही मॅन ऑफ द मॅचचं नामांकन सुद्धा त्या मॅच मध्ये मिळालं. दोन्ही नवी मुंबईच्या खेळाडूंनी अप्रतिम खेळ केलाय. एका बाजूला ओमी केनी असतील. यावेळेला अगदी आपण पाहिलं तर चॉप करायचं होतं बॉलला. ड्रिल करत असताना फटका फसलाय. बॉल येईल डॉट डॉट न होईल सांगता. दुसऱ्या षटकामध्ये पहिला गोलंदाज केतन उंडे. केतन उंडे त्याच्याकडे गती आहे. केतन उंडे ज्याच्याकडे फ्रूट सलाड गोलंदाजी आहे. व्हेरिएशन तो करू शकतो, कॅपेबिलिटी आहे. इन स्विंगिंग बॉल अगेन्स्ट द स्पिन. हियर वी गो. स्टँड अँड डिलिव्हर. आत्मजित ऑन अ फायर. फर्स्ट 6. The bat consists of 2 parts. One is handle and another is blade. Handle, long handle न षटकार लगावलाय आत्मजितनं. उंच खुरा तितकाच लांब आणि तितका दूर सुद्धा. बोल्ड नव्हतं या फटक्यात तरी झाली कमाल. टायमिंगच्या जोरावर बॅट्समन आत्मजितनं ठोकलाय. हा षटकार केली त्यानं धमाल. एक आक्रमक फलंदाज, एक पॉवरफुल स्ट्रायकर. 1 more 6. इट गिव्स क्राउड समथिंग टू चेअर अबाउट. आता जिंकण्यासाठी फक्त 18 काढायचे आहेत. 17 झाल्या. शक्ती आहे त्या शक्तीचं प्रदर्शन. नाव आहे आत्मजित. समोर केतन उंडे. कमबॅक करून द्यावं लागेल आणि हा बॉल पुन्हा एकदा ओव्हरपीस फेकला. पुढ्यात टाकलेला हा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. अनिकेत आहे थोडेसे चाच पडतील. बॉलला उचलतील, फेकून देतील. रिलॅक्स माइंडनं एक धाव अंकित होईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला आत्मजित आणि सोबतीने रोहितनं सुद्धा मागच्या काही 2-3 वर्षामध्ये ॲज अ बॅट्समन म्हणून टॉप ऑर्डर मध्ये ते येत असतात. ॲज अ विकेट किपर म्हणून रोहितला आपण पाहिलंय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फक्त त्यांना सोबत द्यायची आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. खेळ हा संगणमतानं खेळला जातो. गोलंदाजीमध्ये तंत्र तुम्हाला वापरावं लागेल. गोलंदाजीमध्ये थोडं व्हेरिएशन तुम्हाला करावं लागेल. गोलंदाजीमध्ये टॅक्टिक्स तुम्हाला बदलावी लागेल. यॉर्क चेंडू फेकावे लागतील. चला तिसरी मॅच सुरू आहे. घड्याळामध्ये 1 वाजलेत. घाई करा फिल्डिंग टीम. आणि बॅटर्स मात्र सेट आहेत. हा बॉल लेग स्टिकला होता आणि डीप फाईन लेगच्या वरून फेकलाय. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स आलेला हा रोहितच्या बॅटमधनं पहिला काउंटर अटॅक चौकार. थँक्यू. मराठी सिनेसृष्टीमधील हे अजरामर गीत आहे आणि प्रेमाचं प्रतीक. जे सिंगल्स आहेत त्यांना फार काही फरक पडत नाही, बट ज्यांच्याकडे आहे त्यांचं प्रेम आहे त्यांना भावुक करणार हे गीत आहे. अ बॉल एज बिहाइंड द विकेट आहेत फिल्डर रोहित. बॅकअप मिळेल, धाव मिळणार नाही. षटक संपलंय. लगेच नवीन गोलंदाज येतील आणि मला वाटतंय
स्वतः टीमचे आयकॉन प्लेअर कॅप्टन लीड करणारे खेळाडू म्हणजेच अश्विन येतील ॲज अ बॉलिंग युनिट. आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि काढायचे आहेत त्या 13. 18 चेंडू आणि 13 धावा, 18 गेंदे और सिर्फ 13 रनों की जरूरत. एक प्रतिभावंत खिलाड़ू ज्याच्याकडे क्रिकेटचं जबरदस्त हुनर है. हुनर तो वैसे सब में होता है पर फर्क सिर्फ इतना है कि किसी का छुप जाता है तो किसी का छुप जाता है. आता मैदानाच्या आतमध्ये हुनर दाखवायची वेळ आली आहे. बॉलला कट करावा लागेल, बॉल डॉट फेकावे लागतील, टिचून गोलंदाजी करावी लागेल, बेधुंद मारा करावा लागेल आणि विकेट्स घ्यावे लागतील. तरच या मॅचमध्ये काहीच इम्पॅक्ट टाकता येईल. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ झाला. तिसऱ्या षटकासाठी डीप लॉंगॉनमध्ये केतन उंडे, यश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. डीप कावू कॉर्नरमध्ये मिड विकेटचं डीपमधनं क्षेत्ररक्षक अंतर्वर्तुळामध्ये आणलाय. थोडंसं स्क्वेअर ऑफ द विकेट वाईट त्याला तैनात केलाय. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी आपण जर का पाहिलं तर कव्हर्समधला क्षेत्ररक्षक पुढे आणलाय. लेफ्ट हँडेड बॅटर्स होते. क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना करत असताना आपण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन नेहमीच संबोधत असतो. आता आपण जर का पाहिलं तर ऑन साईडला 3 आहेत. एक मिड विकेटमध्ये, एक कावू कॉर्नरमध्ये आणि डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझनमध्ये. डीप स्वीपर कव्हर लॉंग ऑफच्या अगदी मध्ये अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. डीप कव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक क्षेत्ररक्षक. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट कव्हर्समध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळणार आहेत. पंचांचा सिग्नल आलाय की इट्स अ डेड बॉल. रनअप मध्ये गफलत झाली आहे अश्विन शेलके. हा ही बॉल एज लागलाय. अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. अजून बरेच काही चेंडू तुम्हाला असे फेकावे लागतील. मॅचचा अनुमान जर का आपण लावायचं झालं तर थोडंसं कठीण आहे ते फिल्डिंग टीमसाठी धावा डिफेंड करणं आणि सोपं आहे ते बॅटिंग टीमसाठी. परंतु हे सोपं आव्हान कठीण करायचं आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल आउट स्विंग झालाय. स्विंगिंग डिलिव्हरी आलेला हा अजून एक डॉट बॉल. याच गोष्टीची आपण चर्चा करत असतो. इतक्यातच बॉडी लँग्वेज डाऊन करून चालणार नाहीये. आत्मविश्वास तुम्हाला जागृत करावा लागेल आणि तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये तुमच्या परफॉर्मन्सच्या माध्यमातून हा दाखवावा लागेल. तो दाखवतील का? हा बॉल फुल टॉस आहे. आ भाई मुझे मार, आदिवासी फटका, राक्षसी फटका, वज्र टोला, भीम टोला ज्याला आपण म्हणतो. आम्हाला क्यूट आणि इनोसेंट नाही तर आम्हाला खुंकारच दिसायला आवडतं आणि तो दिसतोय सुद्धा. आत्मजितच्या बॅटमधनं त्याचे हे फटकेबाजी सांगतोय की मी एक चांगला स्फोटक फलंदाज आहे. कडक बॅटिंग, कडक बॅटिंग. काय घडते एक्झॅक्टली कॅमेरामॅन कॅप्चर करतायत. अश्विन शेलके आणि रोहित या 2 खेळाडूंमध्ये असलेलं ऋणानुबंध आज आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच अगदी मी म्हणेन पराभवाची एक सर्पमाल गळ्याभोवती रोलतीये. अजून एक ड्राईव्ह, परंतु फिल्डर आहेत आणि